तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी. तर आपली मस्त आता नवीन इंटरनॅशनल ट्रिप सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत गँग बघा, फुल गँग आहे आपल्यासोबत सगळे. आणि या ट्रिप मध्ये आपण आलेलो आहे तैवान मध्ये आणि तैवानच तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. इकडे फिरण्यासाठी काय काय आहे, त्याच्यानंतर फूड वगैरे भरपूर स्ट्रीट फूडचे मार्केट आहे. आता मस्त कॅब मध्ये बसलोय आम्ही. हॉटेलचं चेक इन 4 वाजता. आता हॉटेलला बॅग्स वगैरे ठेवले तर निघालोय बाहेर करन्सी एक्सचेंज साठी. बाकी इकडच्या अशा कॅब आहे, हे असे लोक. बाकी हॉटेल पण एकदम युनिक आहे. चेक इनला रिसेप्शनला कोणीच नाही, स्वतःच चेक इन वगैरे करायचं ते पण तुम्हाला मी दाखवतो. आता मस्त आता व्हिडिओ तुम्ही बघत राहता. तैवान सिरीज एकदम जबरदस्त असणार आहे. तर आता आम्ही एका मॉलमध्ये आलो होतो करन्सी एक्सचेंज करायला. $3000 करन्सी एक्सचेंज केलेली आहे. थोडे गड्डे आले. 90,000 तैवानी डॉलर आहे. तर याचा मस्त आयफोन घेणार आहे आम्ही. तर आता मस्त इकडे आयफोनचं ऑफिशियल स्टोर आहे, तर तिथे जाणार आहे आणि तिकडे जाऊन मस्त आयफोन घेतो. तुम्हाला पण सांगतो इथं आयफोन किती रुपयाला. आपल्या इंडियापेक्षा खूप स्वस्त आहे आयफोन. बघत राहतो मी आता. तर आता आपण आलेलो आहे तैवानच्या सर्वात उंच बिल्डिंगमध्ये, ती म्हणजे तैपेई 101 म्हणून बिल्डिंग आहे. पाठीमागं बघत राहतो तुम्ही, भरपूर उंच आहे. याच्यामध्येच ॲपल स्टोअर आहे. आणि बाकी इकडचा माहोल बघा तुम्ही, एकदम जबरदस्त माहोल आहे. आणि रस्ते वगैरे पण बघा किती भारी भारी. म्हणजे या कंट्रीकडनं एवढी अपेक्षा नव्हती, एवढी डेव्हलप आहे ही कंट्री. आणि सर्व तुम्हाला असं प्रॉपर बघायला मिळेल. आणि ही बिल्डिंग तर इथं जाणार आहे आपण. तर याच्यावरती पण ऑब्झर्वेशन डेक आहे. पण आता एवढं फिरलोय, दुबई झालं, ज्या कंट्रीमध्ये गेलो प्रत्येक कंट्रीच्या जायचो आपण, त्याच्यामुळे इथं काही जाणार नाही. आता मस्त ॲपल स्टोअरला जातो आणि तुम्हाला आयफोन पण दाखवतो कितीला आहे. बाकी बघा असं मॉलच्या बाहेर असं काही ना काही केलेलंच असतं त्यांनी. फोटोज वगैरे काढतात इकडे सगळं. आणि इथून पुढे एंट्री. ॲपल स्टोअरला आलोय आणि ॲपल स्टोअरला गर्दी बघा तुम्ही. एवढं लोक आयफोन घेण्यासाठी आले. खतरनाक एकदम. बघू आता मध्ये जाऊन. फुल गर्दी आणि इथे खतरनाक. बाकी इकडे असं स्क्रीनिंग वगैरे प्रत्येकाला असते. ऑफिशियल स्टोअर आहे ॲपलचं. तर आपण इकडे जे ऑफिशियल स्टोअरला आलो होतो, इकडे सगळे मोबाईल सोल्ड आउट आहे. गर्दीच एवढी होती मग आयफोन घेण्यासाठी, जसं फ्रीमध्ये वाटतंय लोक डायरेक्ट. तर आम्ही जिकडे करन्सी एक्सचेंज केली होती तिकडे होतं अवेलेबल. तर आता परत तिकडे जाणार आहे. त्याच्या आधी अजून एक आय स्टोअर आहे इकडे, तर ते पण बघतो आम्ही अवेलेबल आहे की नाही. नाही तर मग परत तिकडे जावं लागेल घेण्यासाठी. अवघड आहे म्हणजे आता डिसेंबर आला तरी पण अजून आयफोन भेटत नाही. आणि आपला भगवा कलर आहे तो सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे, तो कुठंच भेटत नाही लवकर. बाकी हे बघा इकडे असं फूड वगैरे सगळे मॉल आहे आजूबाजूला. तर मित्रांनो फायनली आता आपण आयफोन घेतला. मस्त ऑरेंज कलरचा आयफोन आहे आणि इंडियापेक्षा भरपूर स्वस्त भेटला. म्हणजे आपल्या इंडियात 1,70,000ला आहे, इकडे मला फक्त 1,42,000 वगैरे मध्ये पडला फक्त. त्याच्यात पण आता टॅक्स रिफंड वगैरे ते एअरपोर्टला जाऊन करावं लागतं. 2 आयफोन घेतले आम्ही. बाकी आता पाऊस सुरू झाला इथे आणि आपण आता चाललेलो आहे एका टॉयलेट कॅफेला. टॉयलेट थीमचा कॅफे काहीतरी युनिक आहे, तर तिकडे जाणार आहे. ते पण दाखवतो मी तुम्हाला कसं आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मस्त टॉयलेट हॉटेलला. ते बघा एवढं मोठं कमोड लावलं इथे. सुरुवातीलाच कमोड आहे मोठं. आणि आता आपण वरती जाणार आहे. तुम्हाला इंटेरियर पण दाखवत आहे बघा, इकडूनच आहे. तर याचं नाव आहे मॉडर्न टॉयलेट म्हणून रेस्टॉरंट आहे. नाही बघा असं कमोड वगैरे तुम्हाला बघायला मिळेल स्टार्टिंगलाच. हे बघा इथे सगळे लावलेलं आहे आणि इथून वरती आहे हॉटेल. हे बघा असं रेस्टॉरंट आहे. इथे बसण्यासाठी सगळे असे कमोडचे सीट्स वगैरे हे बघा. इथे लोक जेवत आहे. असं इंटेरियर आहे पूर्ण. एकदम वियर्ड कॅफे आहे आणि लोक खाते ना बघूनच कसं तरी वाटतंय. बघू आता काय होतं. काहीतरी ऑर्डर करतो तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघू शकतात हा पूर्ण मेन्यू आहे त्यांचा. आणि पर पर्सन 1 डिश ऑर्डर केलीच पाहिजे असं त्यांचा रूल आहे. भरपूर आहे गोष्टी. बाकी तुम्हाला काय काय पाहिजे इथे टिक करायचं, बिल करायचं आणि मग येईल. असं वेगळेच कन्सेप्ट आहे इथे. बघू आता आपण काहीतरी करू ऑर्डर. तुम्हाला दाखवतो मी काय काय मागवलं आहे. तर आता मस्त आपली ऑर्डर आलेली आहे. तुम्हाला मी दाखवतो काय काय ऑर्डरमध्ये. तर बघा सर्विंग स्टाईल बघा यांची. सगळे डायरेक्ट कमोडच्या भांड्यामध्ये सर्व केलेलं आहे पूर्ण. तरी फ्राईड चिकन आहे कोरियन. त्यानंतर सी फूड बाउल आहे. त्यानंतर इकडे पण चिकन आहे. तिकडे थाय करी रेड. कसं आहे बघा आता भाऊ खाणार आहे. तर बघा सर्वांनी खायला सुरुवात केली आहे. हे सूप आहे, सीवीड सूप म्हणतात त्याला.
हे बघा बाकी इकडं भाऊ खातोय हे दोघं बघा बाकी. सागर कसं वाटलं खाऊन? एक नंबर भाई. तुम्हाला पण जर यायचं असेल तर तायवानला या आणि मॉडर्न टॉयलेट कॅफेचं जेवण एन्जॉय करा. शिवम भाईने तर सगळंच खाल्लंय. नॉनव्हेज एकदम दाबून खाल्ले शिवम भाईने. शिवम भाई कैसे लगा नॉनव्हेज खा के? अरे भाई खा ही नहीं सकते. शिवम भाईने खाया चिकन विथ आईस्क्रीम. आता आम्ही जाणार आहे हॉटेलला. हॉटेलचं अजून चेक इन केलं नाही आम्ही. आता 5-6 वाजत आले. चेक इन करू. त्याच्यानंतर नाईट मार्केट आहे शेजारी. नाईट मार्केटला पण जाणार आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. बाकी बघा बॅकग्राऊंड बघा कसं आहे. तर मित्रांनो टॉयलेट कॅफे नंतर आता आपण हॉटेलला आलेलो आहे. तुम्हाला मी हॉटेल दाखवणार होतो कसं आहे आमचं. एकदम युनिक हॉटेल आहे. तरी बघा हे हॉटेल आहे. डायरेक्ट दरवाजामध्ये जाता येत नाही. पैवान खूप टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. तर मध्ये जाण्यासाठी इकडे कोड टाकावा लागतो. त्याच्यानंतर रिसेप्शनला तुम्हाला कोणीच बघायला नाही मिळणार. सगळं स्वतःच करायचं आहे. पूर्ण मशिनरीने चालतं इकडे. तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा हा कोड आहे आपला 5990. आपला दरवाजा उघडला आहे. तुम्हाला मध्ये दाखवतो मी. बघा इकडं कोणीच नाही आहे. रिसेप्शन पूर्ण खाली आहे आणि इथून आपल्याला चेक इन चेकआउट करायचं आहे. तर हे बघा इथून चेक इन आहे, रिझर्वेशन आहे, सर्च बाय नेम. इथं नाव वगैरे टाकायचं. त्याच्यानंतर इथे पैसे टाकायचे. डायरेक्ट कार्ड येतं हातामध्ये. तर मित्रांनो हे बघा असा आपला रूम आहे. छोटासा रूम आहे पण मस्त आहे. म्हणजे एवढ्या स्वस्तामध्ये एवढं भारी रूम भेटलेलं आहे. त्याच्यानंतर शेजारीचं बाकीच्यांचा रूम आहे आणि वरती सागर संकेतचा त्यांना मोठा भेटला. त्यांना सोफा वगैरे पण इकडे साईडला तर जो अवेलेबल आहे त्यांनी दिला. पण इकडे मोस्टली रूम्स वगैरे खूप महाग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असे छोटे छोटेच रूम बघायला मिळतील इकडे. नाहीतर मग एकदम महाग घ्यावं लागेल. आता आम्हाला फक्त 2600 रुपयामध्ये पडलं एक दिवसासाठी. असं पण हॉटेलमध्ये कोणी थांबत नाही. पण बेस्ट आहे एकदम. इथलं वॉशरूम वगैरे क्लीन आहे. त्याच्यानंतर कमोड सीटसुद्धा सगळं जॅपनीज टेक्नॉलॉजीचे सगळे रिमोट वगैरे आहे त्याच्यावरती. त्याच्यामुळे भारी एकदम लक्झरी हॉटेल आहे. इथं ब्रेकफास्ट वगैरे काहीच नाही आहे. फक्त राहण्यासाठी आहे. तर हॉस्टेल सारखंच समजा फक्त सेपरेट रूम आहे सगळे. बाकी आता आम्ही नाईट मार्केट्स वगैरे सुद्धा कव्हर करणार आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.